पुढची बातमी एक मोठी बातमी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मात्र याच मुद्द्यावरनं आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। मुंडेंचा राजीनामा झाला, पण ते मंत्री आहेत की नाही तालिका अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी ते सांगावं अशी मागणी नाना पटोलेंनी विधानसभेत केली। मात्र पटोलेंच्या मागणीवरती थेट मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं। धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे। नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन। आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। तुम्ही विचारलं ते तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। तर राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, पण लाडक्या बहीण योजनेच्या तरतुदी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये घट करण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद झाली आहे, तर गेल्या वर्षी केवळ 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटींची तरतूद झाली होती। तर 36,000 कोटींमध्ये फक्त 2 कोटी महिलाच त्याचा लाभ घेऊ शकतात आणि जानेवारी अखेरपर्यंत 2,41,00,000 लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे आता येत्या काळात लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू। मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। एक तर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि लाडक्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे। एकनाथराव शिंदेनीच ती ही योजना आणली होती, मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का? नसेल तर त्यावेळेला 3-3 फोटो लागत होते की एका बाजूला एकनाथराव शिंदेंची मला लाडकी बहीण, माझ्या लाडकी बहिणी, मला लाडका भाऊ म्हणा, दुसऱ्या बाजूला दादांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा, तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा। का तुम्ही त्या बहिणींना फसवलं? आणि म्हणून 2100 रुपये कालही मी देवेंद्र फडणवीसांचं मी वक्तव्य बघितलं, ते नाही म्हणत नाहीत, फक्त कधी देणार ते सांगत नाहीत। त्यामुळे ते आधी कधीच बोललो नाही म्हणतात हे खरं नाही।